वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा लाकडाचा केला नाग अन स्वतःच बैल झाला ओबड धोबड जमीन कसर मैल मैली चालला सर्वात आधी जन्मला तरी मागे कसा राहिला सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझे सर्व मित्रमैत्रिणींना सर्वप्रथम मी माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आदिवासी हा शब्द आदि प्लस वासी या दोन शब्दांनी बनला असून त्याचा अर्थ असा होतो प्राचीन काळापासून वास्तव्य होय. मित्रांनो, आदिवासी समाजाने आपली संस्कृती आणि परंपरा जपली आहे. राजाचे राजे, क्रांतीचा हिरा, गड किल्ल्यांचे वारसदार, कीर्तिवंत गुणवंत, चितासारखी चप्पल, सह्याद्रीचा धानावा म्हणजेच राघोजी भांगरे काळ कोणासाठी थांबत नाही, परंतु त्याच काळच्या छाटाड्यावर पाय ठेवून स्वातंत्र्याची माग करणारे, जल जमीन यांचा पहिला उठाव करणारे बिरसा मुंडा, प्राणी पक्षी यांच्या मार्फत भारतभर संदेश पोहोचवणारे टंट्या मामा, वाघाला मारू नका, वाघ या जंगलाचं राखणदार, जर वाघाला मारलं तर हे निसर्ग सगळं थांबल्याशिवाय राहणार नाही. सूर्य म्हणजे या पृथ्वीची प्राणशक्ती आहे. वृक्ष म्हणजे या पृथ्वीचं दळदळतं हृदय, नाली ओढे म्हणजे त्या पृथ्वीचं सळसळतं रक्त आहे. असे सर्व जगाला ओढून सांगणारे सत्तू मराठे. आजच्या दिवशी या सर्वांचे स्मरण करायला हवे. म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात धरावे. या ओळीप्रमाणे आदिवासी समाजाने आपल्यासाठी खूप काही केले आहे आणि करत आहे, पण स्वतः मात्र सामान्य जीवन जगत आहे. अहो, एवढंच काय तर गरिबी, अंधश्रद्धा, बालमजूर या सर्व समस्येला तोंड देत आहे. म्हणूनच राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. जय हिंद, जय भारत, थँक्यू.